फ्रेंड्स, आज आम्ही जाणार आहे खेकडा आणायला. तर चला. तर आता वीरा, वेदू आणि मी आम्ही चाललोय खेकडा आणायला. आता कुठे चाललोय ते पण बघा आणि काय काय घेऊन येतोय ते पण बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चल बाय कर वेदू. बाय. चला. तिथे गेलो आम्ही आणि मुलांनी सगळे मासे पाहिले. वीरांनी वेदूनी. त्यांना लय मजा वाटत होती मासे. मग वेदू म्हणायचा मी हातात घेऊ, पण ते म्हणले का पाणी म्हणजे ते माशांचे काटे लागतात. सगळे मासे जिवंत होते. जवळच आहे ना, ती जवळच आहे ना, त्याच्यामुळं मग आज आम्ही अगोदर पाहून घेतले सगळीकडे कुठं कुठं मासे आहेत. म्हणजे बरेच लांब लाईन आहे, पूर्ण बसतात लोक. पण अलीकडे तिथे जवळच थांबलो गाडीजवळ. मग मुलं जिद्दच करायला लागले, हातात दे हातात दे हातात दे. वेदू तर पुढे जाऊन जाऊन त्या घमेल्यात पाहत होता का माशी पकडू का पकडू का. कसा पाहतोय. तर त्यानं जिद्दच केली हातात दे. मग मी एक घेऊन पाहिला. देच म्हणत होता तो. मी म्हटलं एक घेऊन पाहू. मी पकडला हातात, पण तो जिवंत होता ना, त्याच्यामुळे मग त्याच्या हातात देता येत नव्हता. आणि तो त्याच्या हातात हे पहा मी एक घेतला आणि त्याच्या हातात द्यायला लागले तर तो उडला खाली. मग त्या म्हटल्या की घेऊ नका, म्हणजे हातात तसा जिवंत, त्याचे काटे टोचतील बाळाच्या हाताला. आणि मग ते वेदूला आणि वीराला लय अट्रॅक्शन होतं त्याचं की हातात पाहिजे हातात पाहिजे. मग आम्ही त्यांनी काय केलं, मग आम्हाला वजन करायसाठी काढले होते ना, तो एक दिला त्याच्या हातात. आधी खूप घाबरला, कसा पाहतोय बघा तर, हसतोय. आणि मग घेतलं त्यानं हातात. त्यांना एवढी मजा वाटत होती दोघांना पण. आणि आता मी त्याला म्हटलं वीराकडे दे, तर पहिले तर देतच नव्हता, म्हणायचा माझ्याच हातात पाहिजे. त्याच्यावरून दोघांची तिथेच भांडणं सुरू झाली. तो म्हणायचा मला पाहिजे मला पाहिजे. मी वीराच्या हातात दिला. वीरा म्हणजे मम्मा माझ्याकडे पण पाहिजे. वीरा खुश झाली. वीराला समजतंय आता. याच्या अगोदर पण वीराने बऱ्याच अशा हातात वगैरे पकडले, त्याच्यामुळे तिला काय नाही. मग आता इथं आलो आम्ही तर ते खेकडे होते. आता वीरा म्हणजे मला खेकडच पाहिजे खेकडच पाहिजे. मी कधीच बनवला नाही आणि म्हणजे खाल्ला पण नाही. तर बघा त्यांनी कसे जाळीत पकडून आणले होते. ते बाहेर आहे ना, ह्याच्या घमेल्याच्या बाहेर येतात, त्याच्यामध्ये जाळीत पकडून आणतात. हाय नमस्कार सगळ्यांना, गुड इव्हिनिंग. आता ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट करते त्यावेळेस इव्हिनिंग झालेली आहे. आम्ही आत्ता जाऊन मासे घेऊन आलो. मग अशा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही मासे आणायला जाणार आहे म्हणून. तर आम्ही मासे आणायला तर्डोबाच्या वाडीला गेलो होतो. तर तिथनं मासे घेतले. मग त्याच्यानंतर वीराचा नाद चालला की मला खेकडाच खायचा आहे खेकडाच खायचा आहे. मी कधीच खेकडा बनवला नाही आणि कधी खाल्ला पण नाही. येतो थांब ना. तर आम्ही एक खेकडा घेतला, म्हणजे त्या आजीनीच दिला. त्या म्हटलं का मुलगी एवढी मागती तर तू घे. म्हटलं मी कधी बनवलंच नाही. थांब तू. मग आता कसं काय देणार. खेकडा दिला त्यांनी आणि सापडा त्यांनी करून दिला. मला काही जास्त माहिती कांदा परतवायला ठेवलाय तेल टाकून. आता होती मी रेसिपी इकडे साईडला दूध दाखवायला ठेवलंय. मीराला भूक लागली. मीरा म्हणजे जेवणापर्यंत वेळ लागेल स्वयंपाकापर्यंत. तोपर्यंत ती मम्मा मला. तर आता कांदा परतलाय, टोमॅटो घालायचं. आज आपण पाहू रेसिपी सगळे मला हातात तिकडे आणलाय तिला साईड. काम वगैरे सगळं त्यांनीच करून दिले.
खाल्ला पण नाही, पहिल्यांदा खाल्लं. खेकडेवाल्यांना पण लय आश्चर्य वाटतं, त्यांना वाटतं एवढी छोटी मुलगी मागते आपल्याला खेकडा. म्हणजे तिला खायची आवड निर्माण झाली आहे, त्यांना लय वेगळं वाटतं. काय झालं वे तू? कांदा आणि टोमॅटो विरा खाणार आहे, त्याच्यामुळे आपण आणि त्यात थोडा खोबऱ्याचा कूट घालून घेणार आहे मी. फोन पकडलाय त्याच्यामुळे मला व्यवस्थित लागतं आहे. टमाटर झालं आणि यात पाणी घालून शिजून घेणार आहे. आता तुम्हाला डायरेक्ट झाल्यावर दाखवते. ही खेकडा थाळी तयार झाली. खेकडा आणि फिश, इथं मिठाचे फिश बनवले. आणि हे खेकडे पण कमी तिखटच आहेत, कारण का विरा खाणार आहे आणि वेदू खाणार आहे. तर आता विरालाच विचारू आपण कसंच बनलं ते खेकडे. आणि तुम्ही पण सांगा नक्की कमेंट करून सांगा खेकडे कसे बनलेत ते. चला तर आता विराला विचारू आपण. विरा टेस्ट करून सांग कसे झालेत. वेदू थांब तू नको घेऊ, मी तुला पण देते. थांब हा. विरा दीदी सांगतील पहिले कसे झालेत. छान. वेलकम. तर संपूर्ण व्हिडिओ बघा नक्की, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही असाच प्रयत्न करू थोडे व्हिडिओ टाकायचा. आणि आता हे दोघं मस्त खातात. वेदूला दाखवलं नाही, त्याला एवढा गोंधळात शर्ट घालणं विसरले. वेदू बाय कर, तू कर विरा बाय. थँक्यू.